चा जो टॉपिक घेऊन आली आहे मी ती वाईफ्स प्रॉपर्टी राईट्स याच्यावर आहे. तर आता हे जे आपण आजचा टॉपिक आहे तो एका लँडमार्क जजमेंटवर डिपेंड आहे. तर हे लँडमार्क जजमेंट दिलेलं आहे ते मद्रास हायकोर्टाने दिलेलं आहे. तर मद्रास हायकोर्टामध्ये एका महिलेने अर्ज केला होता की तिच्या पतीची गार्डियनशिप मला मिळावी. आता ह्याच्या फॅक्ट्स ऑफ द केस काय आहेत, तर एका महिलेने मद्रास कोर्टामध्ये अर्ज केला की तिचा पती कोमामध्ये आहे आणि त्याचे जे मेडिकल एक्सपेन्सेस आहेत किंवा तिच्या फॅमिलीचं जे भरणपोषण आहे किंवा तिचं जे मेंटेनन्स आहे त्यासाठी तिला पैसे नाही आहेत, परंतु पतीच्या नावावर 1 करोडपर्यंत प्रॉपर्टी आहे आणि तिला त्याचे मेडिकल एक्सपेन्सेस करण्यासाठी आणि त्याचे अदर जे खर्च करायचे आहेत त्याच्यासाठी आणि फॅमिलीसाठी त्या पतीची गार्डियनशिप तिला मिळावी की जेणेकरून त्याच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे ती त्याच्यावर ती लोन घेऊ शकेल किंवा ती गिरवी ठेवू शकते किंवा गहाण ठेवू शकते किंवा समजा गरज पडली तर ती ते विकू शकते आणि विकून ती ह्या मेडिकल एक्सपेन्सेस नवऱ्याचे करू शकते आणि तिला हॉस्पिटलायझेशन करू शकते, तसेच मुलांचा खर्च चालू शकते. यासाठी तिने मद्रास हायकोर्टात अर्ज केला होता, परंतु सिंगल बेंचसमोर तो अर्ज गेला. पण सिंगल बेंचला ह्या मॅटरवर अर्ज देण्याचा हक्क नाही आहे, म्हणजे त्यांनी ते मॅटर खारिज करून टाकलं. मग ती केस डबल बेंचकडं गेली आणि डबल बेंचने त्या स्त्रीच्या मुलांना बोलवून घेतलं आणि त्यांची काय परिस्थिती आहे हे बघितलं. तर त्या मुलांनी त्यांची जी परिस्थिती सांगितली त्यावरून त्यांना रिअलाईज झालं की मुलांचे खाण्यापिण्याचे पण हाल होत आहेत, तसेच पतीचा जो खर्च करायचा आहे तर तो कोमात असल्यामुळे जे एक्सपेन्सेस आहेत फंडिंग तिला खूप लागणार आहे. तर ह्याचा सगळा तिचा राईट टू लिव्ह हा विचार करून किंवा पतीचा पण राईट टू लिव्ह प्रॉपर्टी आहे परंतु त्याचा वापर कसा करणार ह्या सगळ्या सिच्युएशनचा विचार करून डबल बेंच मद्रास कोर्टाने तिला त्या पतीची गार्डियनशिप दिली. आणि ह्याच्यात अशी पण ऑर्डर केली की जी समजा तिने विकायची वेळ आली तिला तर त्यातले 50 लाख रुपये त्याच्या नावावर FD म्हणून ठेवावेत, म्हणजे त्याच्या उरलेल्या आयुष्यासाठी त्याला कामात येतील की सगळे पैसे खर्च करून नाही टाकायचे. अशी ही ऑर्डर दिली. हे लँडमार्क जजमेंट आहे की त्या स्त्रीला पतीची गार्डियनशिप मिळाली आणि तिला न्याय मिळालेला आहे. तर ह्याचं नाव काय आहे ह्या केसचं ते बघून घ्या. शशिकला वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू 2024ला लागलेली आहे. SCC ऑनलाईन मद्रास 1376